तर बाबांच्या कडेवर बसून काकांच्या आशीर्वादानं रोहित पवार आमदार झाले असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। मंत्री गिरीश महाजनांची आमदार रोहित पवारांवर टीका पाहायला मिळते। 1000 मतांनी निवडून आलेला मला अक्कल शिकवतोय असं गिरीश महाजनांनी म्हटलंय। रोहित पवार काय बाबांच्या कडेवर बसून खांद्यावर बसून बाबा बाबा करत आमदार झाले, एकदा झाले, दुसऱ्यांदा परत किती 1000 मतांनी पण नाही झाले। निसटताच विजय शेवटी 1000 मतांनी निवडून आलेत आणि आता ते आम्हाला अक्कल शिकवतायत, ते आम्हाला म्हणतायत दादागिरी करतायत, ही लोकशाही बरोबर नाही का, लोकशाही आहे का, यांचा राजीनामा घ्या। अरे बाबा तू बाबांच्या भरोश्यावर मोठा झालेला माणूस आहे, तुला काय माहित राजकारण काय, समाजकारण काय, लोकांची सेवा काय। बाबांच्या खांद्यावर बसून झालेत, काकांनी थोडा आशीर्वाद दिला, यावेळेला थोडं दुर्लक्ष केलं। अजितदादांनी सांगितलं मी दुर्लक्ष केलं म्हणून इथं आपटला असं 10,000 मतांनी म्हणून। परवा त्यांनी ट्विट केलं म्हणून मी मुद्दाम बोलतोय, त्यांना उत्तर देण्याची सुद्धा गरज नाही। तर आम्ही नशीबवान आहोत, शरद पवारांसारखे आजोबा लाभले असं रोहित पवार यांनी म्हटलंय। गिरीश महाजनांच्या टीकेला रोहित पवारांनी ट्विट करत हे उत्तर दिलंय। तुमच्या 10 खात्यांच्या मंत्र्याला 2019 मध्ये 40,000 मतांनी लोळवलं असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। तर रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे। गिरीश महाजनांना काय उत्तर दिलंय ते आपण पाहूयात। गिरीश महाजन साहेब, आम्ही नशीबवान आहोत, आम्हाला पवार साहेबांसारखे बाबा आजोबा लाभलेले आहेत असं रोहित पवार यांनी म्हटलंय। तुमच्या 10 खात्यांच्या मंत्र्याला 40,000नी लोळवलं होतं, यावेळी पण तोच डाव होता, पण तुम्ही वोट चोरी केली असं रोहित पवार यांनी म्हटलंय। तुम्हाला आणि मुख्यमंत्र्यांना विकासावर बोलण्यापेक्षा माझ्यावर टीका करावी लागते, यातच कर्जत जामखेडचं वजन वाढल्याचं दिसतं असं रोहित पवार यांनी म्हटलं। बाकी नाशिक कुंभमेळ्यात आस्थेच्या नावाखाली टेंडर्स फुगवून करत असलेल्या करामती याच्या योग्य वेळी भांडाफोड करूच असा इशारा देखील रोहित पवारांनी गिरीश महाजनांना दिलेला आहे। तर अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर विवेक कोल्हे आणि विखेंमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालं। 2 मंत्र्यांनी जरी कमी प्रेम केलं तरी मुख्यमंत्री ते भरून काढतील असं विवेक कोल्हेंनी म्हटलं। तर राधाकृष्ण विखेंना उद्देशून विवेक कोल्हेंनी ही टोलेबाजी केली। तर काही जण मला आका म्हणतात, पण कोपरगावमध्ये भाजपच निवडून येईल असं आश्वासन यावेळेला राधाकृष्ण विखेंनी दिलेलं आहे। कोपरगावमध्ये कमळ येणार, विखेंनी भाचीला खणखणीतपणे सांगितलं आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। एक शेर सांग, मेरा पानी उतरता देख, किनारे पे घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट कर वापस जरूर आऊंगा, मैं समंदर हूँ लौट कर वापस जरूर आऊंगा। साहेबांबरोबर 2 अजून मंत्री आलेले, 3 मंत्री आपल्याला लाभलेले, याबद्दल मी तिन्ही मंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। त्यापैकी 2 मंत्र्यांचं आपल्यावर प्रेम आहे आणि एक मुख्यमंत्री त्यांचं आपल्यावर विशेष प्रेम आहे, म्हणून दोन्ही मंत्र्यांनी जरी आमच्यावर कमी प्रेम केलं तरी मुख्यमंत्री ते प्रेम भरून काढतील हीच या निमित्ताने खात्री देतो। निवडणुका तिच्या स्वच्छता करणार आपण समोर गेलं पाहिजे, किंतु परंतु ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही। तुम्ही मला आका म्हणा, काही म्हणा, मला इथं वाटत नाही। पण तुम्हाला हे सांगितलं पाहिजे, एकदा आकाच्या मनात जर आलं तर काय होऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो, करून दाखवू शकतो आपण। या निवडणुकीमध्ये आम्हाला स्पष्ट आदेश आहे फडणवीस साहेबांचे, आणि मी साहेब आपल्या खात्री देऊ इच्छितो की कोपरगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा निवडून येईल। मंत्री मामांनी भाचीला खणखणीतपणे सांगितलेलं आहे, कमळ म्हणजे कमळच। शंका कुशंका संपलेल्या आहेत आणि खणखणीतपणे ठरलेलं आहे, कमळ म्हणजे कमळ म्हणजे कमळ म्हणजे। तर गोंदिया नगर परिषद निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा पाहायला मिळाला। शिवसेनेच्या नकली भगवा म्हणत शिवसेनेच्या उमेदवारावर भाजपचे आमदार परिणय फुकेंनी टीका केली। शिवसेनेमुळे भाजपचा उमेदवार विधानसभेत निवडून आला। जिल्हा प्रमुख रुपेश कुथेंचं फुकेंना प्रत्युत्तर पाहायला मिळालं। आमच्याकडनं गेले आणि दुसरे भगवा घालून आले, डुप्लिकेट भगवा घालून आले आणि मग लोकांमध्ये संभ्रम निर्माणाचं काम आपल्या जातीमध्ये, आणि अनेक लोकांनी त्यांना आपल्या परिवार क्षेत्राचं जे आहे आपल्या परिवार क्षेत्रामध्ये गेले, परिवार क्षेत्राने सरळ भैया तुम भाजप के होंगे तो हमारे। यांनी इतिहासामध्ये जाऊन एकदा बघायचं पाहिजे की हे शिवसेने जे ओरिजिनल भगवा आहे याचाच मुळे कुठंतरी आमचे मित्रपक्ष आहेत, म्हणून यांचे इथं आमदार तरी झालेले आहेत। शिवसेनेचा कुठंतरी यांना मोठा सपोर्ट होता, म्हणून हे
इथं दिसायचा. नकलीनं असलीचा फैसला तर हे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनता करणार आहे. यांना काही सांगायची काही आवश्यकता नाही आहे कोण नकलीनं कोण नसली. तर यवतमाळमध्ये भाजपच्या 7 माजी नगरसेवकांपाठोपाठ आता भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल सोरडिया यांनीही भाजपला रामराम ठोकला आहे. पक्षामध्ये स्थानिक पातळीवर अन्याय होत आहे असा आरोप चोराडिया यांनी केला आहे. भाजपा म्हणजे बोधकुलवार जनता पार्टी झाली आहे असा आरोपही त्यांनी यावेळेला केलेला आहे. भारतीय जनता पार्टी बीजेपी ज्याला आपण म्हणतो तर बीजेपीचा खरा अर्थ चेंज झाले. बीजेपी म्हणजे भारतीय जनता पार्टी आता राहिलीच नाही. बीजेपी म्हणजे खऱ्या अर्थानं आता बोधकुलवार जनता पार्टी झाली. एका घरात बसून एका हॉलमध्ये चर्चा होते, तिथून सगळ्यांच्या तिकिटा कापतात, तिथून सगळ्यांच्या तिकिटा देतात. तेच कोर कमिटी आहे.